गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईस, आजचा आपला ब्लॉग असा आहे, आपण चालू लालबागला. हे बघा, हे मधील लोक हे बघा, यो माझा ब्लॉग खराब करतोय कधीपासून. तरी पण चाललो आपण आता लालबागला. आता आम्ही दादर स्टेशनवरून निघालोय, स्लो ट्रेन पकडली. आता आम्ही चाललोय कुठं जायचं रे? आता आपण डायरेक्ट चिंचपोकळी, म्हणजे चिंचपोकळी झालोय. चिंचपोकळीवरून आजूबाजूला जेवढे गणपती तेवढे कव्हर करू. मग त्यानंतर आपण लालबागला जाणार आहे. आणि काही आमचं ना पहिल्या दिवसापासून प्लॅन चाललेला, पहिल्या दिवसापासून. पण ते कसं असतं, एक एक मित्र असतो ना असा, ह्यो प्लॅन करतो, याला तर काहीच नाही, यायचंय तर येईल, नाही तर नाही येईल. आणि ह्यो नस्तुडी मॅन ह्यो जेव्हा जाईल तेव्हा कॅन्सल. ह्याच्यामुळे ना आमचे 3 दिवस सारखा प्लॅन कॅन्सल होत होता. आणि ह्याचं काय नाही, ह्याला फक्त फोन करा, येतोय का? हा ठीक आहे येतो. मग तो येतो डायरेक्ट स्टेशनला. ह्यो पण तसं आहे, एक ह्याच्यावर नाव टाकतो, एक ह्याच्यावर नाव टाकतो. असंच चाललेलं काल 3-4 दिवसापासून तेच चाललेलं. आज काय माहिती कुठला देव असला ना, आम्ही निघालोय. आता आम्ही ट्रेनमध्ये आहे, आता आम्ही पोहोचू डायरेक्ट. तिथे जाऊन पुढं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो काय नाही. भेटवला पुढे डायरेक्ट. चला गाईस, आम्ही लगेज डब्यात लगेज बघा, लगेज एवढं लगेज घेऊन चाललोय. यो सामान आहे, पण हे लगेज बघा, हे 3 लगेज घेऊन चाललोय मी. कुठे स्टेशनला गाडी थांबली आहे आणि रस्त्यात थांबली गाडी. आता काय रे ते तिथं पण आपले ब्लॉगची शूटिंग चालते आहे. बघा मिनी ब्लॉग येते. जाऊन द्या आता, त्याला बघू काय पुढे. 1.5 साला रेल्वेचा कामगार. आम्ही बसलो चांगले, उलट उठा आला चिंचपोकळी आला. करी रोडला थांबवलं होतं, चिंचपोकळी आला. मला जास्त उत्सुकता झाली. तुम्हाला एक बात सांगू का, रेल्वेत कामाला लागल्यापासून ना झाडा ढेरी बिरी आले त्याला. तोंड बघा बघू तोंड बघ कसा तू झाडा झाला. बाकी चला आता बघू, आता हे काय बधीर रे. जाऊन चला भेटू आता पुढे. उतरलो आम्ही आता चिंचपोकळीला. हे बघा चिंचपोकळी, एवढी पब्लिक नाही, हे स्टेशनला एवढी गर्दी नाही. आज जरा गर्दी कमी वाटतं. आम्ही येणार होतो ना म्हणून गर्दी नाही. पब्लिकला पहिलेच माहितीये बादशाह येणार आहे, म्हणून कोणच नाही. चाललं चालत चिंचपोकळी स्टेशनला. आता हे पहिले कुठे चिंतामणी भेटायचं, चिंतामणीला बघू पहिले. गर्दीवर बघू, आता गर्दीवर डिपेंड आहे सगळं. काय गर्दी किती असेल त्याच्यावर डिपेंड आहे. बघू चला आता. इथली वाईफ बघा ना कशी आहे, भँड. किती वाजलेत रे? 11:15 झाले. पब्लिक बघा. ज्या भाविकांचं लक्ष घेऊन झालंय त्यांना नम्र विनंती की आपण पुढील प्रवासासाठी आम्ही लागलोय चिंचपोकळीला. आता बघू आता पुढे राहिलं. कोण लागत पण नाही, येत पण नाही. थोडे पुढं पोचलोय. आणि गद्दार साले मित्र दोघांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नव्हता केला. काय हा का माहितीच नाही. जायला शाळेतले मित्र आल्यापासून 2 तास झाले ब्लॉग चालू केलाय, तरी यांना माहिती नाही अजून. मित्र पक्के गद्दार असतात, काय विषय नाही. हे बघा अरे गांडू यो तर महादेवेंद्र तर आमच्यातला नाही येतो. म्हणजे आता चला, आता आज चाललोय, पुढं भेटतो आता डायरेक्ट. गाईज VIP लाईन बघा, VIP वाले कसे चालले आहेत. जायचं सुटसुटीत आरामात. ते बघा आमची लाईन चालली हळूहळू म्हणजे आलो आम्ही. 1 तास लागला आम्हाला. पोचलो आम्ही गणपतीपर्यंत. आमचा हाल बघू शकता तुम्ही. आमची 2 शूटर बघा कुठे गेली. लईच मागं गेले, शांतपणाला होते ना सगळे.
आणि मूर्ती बघून जी पॉझिटिव्हिटी आली ना एक नंबर आहे बघा. डायरेक्ट क्लोजअप दिली तुम्हाला तिथं. खराब झाली पण फायनली आम्ही पोचलोय. सिनेमॅटिक असे घेतलेत ना 101 सिनेमॅटिक घेतले. तुम्हाला 101 सिनेमॅटिक दाखवतो गाईस. तुम्ही फक्त बघत राहा. काय नाही गरम गरम एवढं झालं ना मजबूत. हे लोक पार्टी होते आमच्या पुढे आले इकडे या. पुढे आले इतकं भारी वाटतं ना इथे येऊन. एक नंबर. एवढे लाईन लावली थोडंसं हे वाटतं फ्रेश वाटायला लागलं. पण गरमच तेवढं झालंय फक्त. बाकी काय नाही. बघत राहा फक्त तुम्ही. हे मंडळाचे सहाय्यक सदस्य निखिल हडकर एक्झिट गेटने कोणाला सोडू नये. बघू आता चान्स भेटतो का परत. चला आता भेटू पुढे. फायनली काही दर्शन झालं. आता बाहेर आलो आम्ही. 1.5 तास लागले आम्हाला दर्शन करायला. तरी पण चाललोय एक्झिटनी बाहेर. दर्शन आमचं एक नंबर झाला. एकदम प्रॉपर झाला. जे आमचा आधी पुढे घ्यायचा आणि तो डायरेक्ट बाहेर निघाला. आम्ही तरी थांबलो 1-2 मिनिटं तिथं. दर्शन एकदम चांगलं झालं. आम्ही जुगाड बघा कसा केला होता. एकदम जुगाड करून गेलेलो. तिथं ठेवल्या आणि परत तिथं भेटलं आम्हाला. 2 टाइम पिशव्या लपवल्या. जयने आमची चपला मोठं वाचवले. तर मी चप्पल घालून आलो. गेली तर गेली फरक नाही पडत अशी घालून आलोय. तरी पण तिथलं तर झालंय चिंतामणी दर्शन. आता अजून एक मित्र आलाय दीपू आलाय बाहेर. त्याला आता पिक करू आणि मग त्या संगतीत जाऊ. बघू आता पुढे बघू. लालबाग फेतवाडी जे जे जवळ आजूबाजू आहे सगळे करू आता. त्याला काय भेटू पुढे. हॅलो टू माय न्यू ब्लॉग. पण आलोय मी पण भेटले. बंद कर. ए भाई बंद कर गाडी आहे. उठाने गेले. अरे उठाने गाडी आहे. बंद कर. याला चांगला सांगतो तर बाबा यांना काय फरक नाही पडत आहे. हो ना. धुवून टाकू द्या. जाऊ दे. होऊन द्या. काय करताय करून द्या. काय करताय करून द्या. आता आम्ही चाललोय. एका मित्रांनी टुल्ली दिली आम्हाला ना. ते सगळे कसे फोन करतात. आहे ना भाई करतो ना. चरण करतो. इथं आल्यावर लाईन लागा. बाबा हे कुठलं आहे रे. ये भाई. जय महाराष्ट्र. आम्हाला सोडा आतमध्ये. बघू आता काय विषय काय नाही. भेटतो तुम्हाला पुढे. काय विषय काय नाही बघूया. बाबा गर्दी बघ. अरे जेव्हा आम्ही आलो तेव्हा एवढी काहीच गर्दी वाटत. गर्दी इतकी वाढली का मजबूत. दर्शनची लाईन बघा. बाबा बाबा बाबा. दर्शनचीच लाईन आहे. हे मग चरण दर्शनला किती लाईन असेल.
येस ब्रदर. काय वाटतंय? आपलं आम्ही लाईन बघू शकतो तुम्ही किती जास्त आहे. गण्या न्यूज 18 लोकपाल मध्ये कामाला आहे गण्या, तर तुम्ही बघू शकताय. वाट लागली वाट. पाऊस पण आलाय एक तर त्याच्यात. हा गाण्याच्या पायात काच घुसली. हे इथं पाणी आहे रे. कसलं पाणी आहे? अरे लाईन कुठे आहे? पाऊस बघा, दुनियाभरचा पाऊस आला. आम्ही थांबलो आता एक साईडला. लाईन तेवढी मोठी आहे, लालबागचं कॅन्सलच करायला लागला असं वाटतंय. हे लोक ते मेंगलट आहे, जायला मागत पण नाही. यो सगळ्यात थोडा नाही नाही बोलणार आहे. बघू आता काय विषय काय नाही. पाऊस पण थांबायचं, दुसरीकडे तरी गेलो असतो. वैताग काढायचे एकदा की थांबून थांबूनच. इशारे करतो रे. चौकीला रे, चौकीचा राजा. फटाफट आलो आम्ही. लालबागलाच लय लाईन आहे. नाही पटापट आले. इथे ही गल्ली बघा ना, भेंडी. हा क्या बाकी मूर्ती आम्हाला ते ना पुढं. थांबलो जरा दर्शन घेऊन. हे डॉलर बघ ना, डॉलर बघ ना. बघितले काढतो ना. हा एवढी मोठी मूर्ती आणतात कुठे आणलं बाकी. गाईस आम्ही तर गणपती काय बघत नाही, आम्ही फक्त फिरतोय खातोय. घरातून किती वाजता निघालो? 10 वाजता. आता वाजले काय? 3:30 झाले. फक्त 2च गणपती बघितले. आणि हे लोक काय चाललंय मरीन. अरे मरीनला आपण कधी पण जातो, गणपतीला आपण कधी पण येतो का? ए कुठं जायचंय? चोर पाहिजे. अरे सुधरा. गणपतीला आलो रे, बँड्राना मरीनला चालले. आम्ही 7-8 वडेपाव खाल्लेत सगळ्यांनी. आता सँडविच खाल्ला, चहा पिलो. आता थोडी एनर्जी आली तर बघू कुठं जायचंय परत, है ना? गणा कुठं जायचं आता? मरीन. घरी जा घरी. तुला कुठे जायचंय रे? जा. जय कुठे जायचंय तुला? चल. ए तुम्ही जाऊ शकता भाई. माझ्यासोबत माझा मित्र आहे जय. यो आला ना, ह्यानी कुठंच जाऊन दिलं नाही का? आता आम्ही लागलोय परत लाईनीत. बाकी लोक रायन कसं आहे माहिती का, सगळं जरा आयता पाहिजे. आणि तो दीपू तर जाऊनच द्या विषय. तो येऊन थांबलाय येण्यासारखा तिथं. ते दोघं जण बसले तिथं कधीचे. आम्ही तर लागलो का लाईनीत. इथून 500 मीटर आहे फक्त. थोडी लेट चालू आहे, लाईन सोडतात ते हळूहळू. लाईन बघा. आम्ही तिघं चालू लाईनीत लागलो आता. अर्धा कट होतो. लावून समजून घेतील आता. जरा समजून घ्या काय होतंय आता. लय गर्दी, हालत खराब झाली. किती? बाप रे बाप. बघू आता काय विषय.
आता बंद करतील का ते लोक? नाही ना? आणि जाता जाता तुम्हाला 3 तास गेला हा? पुढे तर किती आहे बापरे बाप. नाही ग, लफडा झालाय, लफडा झालाय. यांनी तर बीटी देऊन टाकली. पाऊस बघा, पाऊस. डाके परत परत आले. इथं शेड भेटला आता इथं. चला पुढे बॅग आहे, इकडे चला. सोडू नका, चला ना, जाऊन दे ना बाकी त्यांना. हात जायचं का इथनं? अख्खे भिजलो आम्ही. आलो आलो बाबा, आलो. वन साइड मजा आली, वन साइड मजा आली. डायरेक्ट आतमध्ये जातो काय, आतमध्ये. गणपती बाप्पा लाईन बघा, लाईन बघा, लाईन बघा. आवाज बसलाय काहीच माझा. हा मोठी लाईन आहे. आम्हाला वाटलं फक्त डायरेक्ट बाहेरची लाईन आहे, तिकडनं सरळ सरळ डायरेक्ट आतमध्ये. पण इथे आतमध्ये सरप्राईज भेटला. काय रे जय, तुला काय वाटलं? आम्हाला तो एक जण मला 3 तास लागला, आम्ही त्याची वेळ बघवली. म्हणजे आम्हाला खरंच 3 तास लागतील. हो म्हणजे पलता परत सुटले. सुसाट परत सुटलं ना माझी. लाईनीत बी पण मजा आहे. आवाज बसलाय, आवाज. बाबा बाबा, लाईन बघा, लाईन. पडलं तर भाजकाने पडलं तर अजून किती बाकी. वेड बघणार लाईनीत. हे चला खालनं, चला. चल चल बाबा, खालनं चल. स्कॅन करा, स्कॅन करा. हे गण्या घुस त्या साईडला. अरे गण्या घुस. चुकीच्या लाईनीत आहे आपण. 2 तास कंप्लीट झाल्यावर आम्ही थोडा अजून पुढे आलोय. कुठला होतो तुला तर इथं आलोय. अंगात 0 जीव राहिला आता. हे बघा, इथून जायचं आता. थोडंच बाकी आहे, थोडं बाकी आता. बॅटरी डाऊन आहे. आवाज पण गेला. पब्लिक पण अजून जोश आहे. पावसाला पाऊस. एवढी अख्खी लाईन कव्हर करून गाईज आम्ही आलो शेवटी. आता इथून फक्त थोडं बाकी आहे. इथून डायरेक्ट आतमध्ये. मी उभा बघा कसा राहिलोय. सुटली सुटली. चला चला, पला 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 पळत राहा. असू दे. अरे बाप रे बाप. गण्या
आगे लटक गया आलो ना भाई आलो रे बाबा आलो एकदा आलो 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 पाऊस आहे पण आलो काय विषय नाही बघू गाईस पुढं जय कुठे गेला ही शान कोणाची लालबागच्या राजाची ही शान कोणाची लालबागच्या राजाची येस हो ना बाबा बाहेर आलो आता एवढी पॉझिटिव्ह वाईब आली ना अशी आतमध्ये जाऊन एकदम म्हणजे नाही का आम्ही लाईनमध्ये एवढं थकलेलो ना पण जेव्हा बाहेर आलो आत तिथं गेलो ना जेव्हा एकदम असं खूप म्हणजे असं एकदम वेगळंच वाटत होतं ती एक पॉझिटिव्ह वाईब येते ना तशी वाईब आलेली आता इथं आम्ही आलोय तर दुसरीकडे काय पूर्ण उज्जैनचा टीम मला पाठवायला विसरू नका ब्लॉग टाकाल बघून घेऊ शकतो भावा हे पर्सनल मध्ये पाठव आला मोठा ब्लॉग आला भाईला पूर्ण उज्जैन म्हणालाय रे मग जास्त शूट नाही घेत गाईज डायरेक्ट आता आतमध्ये जातो सकाळ निघालो आता घरी जायला तरी अजून पण पब्लिक येतेच आहे बघा आता यांची सगळ्यांची तोंड एकदम फ्रेश फ्रेश आहेत आमच्या सारखे बघा कसं चालतंय ए बाबा आलं की डिचॅक डिचॅक दिले फेकून आणि बुट बिट दिले फेकून बधीर झाल्याने आता बघू आता आमचा चाललाय प्लॅन फोर्टच्या राजाचा जर शक्ती असली तर फोर्टला जाऊ काय शक्ती आहे जाऊ जाऊ म्हणजे जाऊ एवढं आलं तर करून जाऊ नाही का तिथं पण जाऊ आणि तिथून डायरेक्ट आपल्या आपल्या घरी 2 दिवस आम्ही उठणार नाही आता 2 दिवस अरे परवा भेटू आम्ही एक तर जैला लेग मारायचे आजच आलो गाईस फोर्टच्या राजाला पण आलो चला बघा अशी एंट्री फोर्टच्या राजाची आईला मूर्ती तर खूपच मोठी दिसते
तर आता आम्ही गाईस फोर्टच्या इच्छापूर्तीला आलोय. फोर्टच्या राजाला गेलो, आता फोर्टच्या इच्छापूर्तीला. इथून चल. इच्छापूर्ती नंतर आता फोर्टचा महाराजा शोधू, तिथे जाऊ. याच्यावर बघा काय केलंय. वाव, बाकी सेटअप 101 लावलेत. तिथं पण पुढं पण आहे बघ काहीतरी. चला आता बघू, आतमध्ये दाखवतो. इथे काहीतरी पूजा चालू आहे, तर मग बंद आहे. अर्धा तास लागेल अजून. आता आम्ही बघू दुसरीकडे जातो. पुढचा महाराज फोर्टचा गणराय ते जातो. आता मग महाराजाला जाऊ. आता 1-2 लास्ट आहे, त्यानंतर आता आम्ही पण घरी जाऊ. बॅटरी डूज झाली, घरी अजून बुटा अशी घेऊन फिरतोय. काय बोलायचं याला आता. माहिती वाट लागली मला. वाट लागली पण काही जाणं आम्ही सोडत नाही. वाट लागली पण जायचंच आहे. चले गणराय रडतोय पण चालतोय आम्ही. एक घंटा बाहेरूनच बघू तर दिसते वाटतं. बाबा कोण जायचा माझा. हे इथे वाटतं. पहिले हा बघू लिहू. हा या इथे ये. हो इथं पण चांगलं केलं डेकोरेशन. सगळीकडे डेकोरेशन 101 केलेत. इथं महाराजांची थीम केली, शिवाजी महाराजांची. आत दाखवतो. वाव, फोर्टचा महाराजा. आयला वरती वन साईड आहे टी. ए बाबा काय ओ भाई, काय मूर्ती. ओके थांबा, जयचा फोटो घेऊन द्या जरा. वाव, काय केलंय रे. तर गाईस, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि इथपर्यंत हा व्लॉग बघितल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं आहे. तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जितकं होईल तितकं सबस्क्राईब करायचं आहे. कारण की बघा, ही जेवढी मेहनत आहे ना ते तुमच्यासाठीच करतो आहे ना. आता मी जिथं जाईल तिथं फक्त व्लॉग काढतो आहे. हे लोक माझ्यावरती भडकले तर फोटो काढणार. जिथं फक्त मी ब्लॉग शूट गेलो, बाकी मला काहीच नव्हतं सुचत. ही सगळी मेहनत मी का करतो, तुमच्यासाठी करतोय ना. तर तुम्ही पण थोडं अजून मला सपोर्ट करतील ना, तर मला अजून थोडी मोटिवेशन भेटेल का अरे बाबा अजून केलं पाहिजे, अजून कुठून काही चांगलं दाखवता येईल, काय करता येईल. तर काहीच असेच तुम्ही ब्लॉगमध्ये बघत होते, खूप चांगलं वाटलं. आणि हा कसा वाटला ब्लॉग ते सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय काय बोलतो. खूप बरं वाटलं गणपती सगळं ट्रॅव्हलिंग करून. आणि आम्ही ना खूप वर्षानंतर असे कुठेतरी निघालो. खूप वर्षानंतर आमचे प्लॅन व्हायचे आणि फ्लॉप व्हायचे. तर आमचा एक तो प्लॅन फ्लॉपवर गेला. तो घरी गेला. ते नाव काय तुम्हाला पण समजला असेल. तो प्लॅन फ्लॉपवर गेला घरी. हे बघा गाणं पण चाललंय. गाणं तर फुल हे झालंय. ते कुठलं ते गाणं, बाबा लगीन डिचॅक. चला गाईस, थँक्यू, बाय बाय. भेटू आता अशाच कुठल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तुला बाय बाय. गण्या
बाय तर कर बाय बाय गाईज चला बाय बाय